सो गाइज, आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पफ बाही शिकणार आहोत। यालाच फुगायची बाहीसुद्धा म्हणतात। तर गाइज, प्लीज व्हिडिओ स्किप न करता बघा। जर का चॅनलवरती नवे असाल तर प्लीज सबस्क्राईब जरूर करा। आता तुम्ही बघू शकता याची लंबाई जी आहे मी 11 घेऊन घेतलेली आहे आणि याची रुंदी जी आहे ती रुंदी मी 9 घेऊन घेतलेली आहे। आता तुम्ही बघू शकता की याला मी फिश कटसुद्धा आकार जो आहे तो मी याला देऊन दिलेला आहे। तर आता तुम्ही बघू शकता की हा जो आहे तो काठ आहे आपल्या ब्लाउज पीसचा। तर आपल्याला हा अगोदर काढून घ्यायचा आहे आणि याची लंबाई मी 9 आणि जी रुंदी आहे ते मी 6 घेऊन घेतलेली आहे। हा थोडा एक्स्ट्राचा काढून टाकलेला आहे आणि हा परत आपल्याला एक जो आहे तो असा कपडा लागणार आहे। तर हा डबल फोल्डमध्ये आहे आणि याची लंबाई जी आहे मी ते 18.5 घेतलेली आहे। हा सिंगल आहे, आपल्याला डबल फोल्ड आहे ते म्हणजे 18 18 36 37 इंचावरती आपल्याला लंबा कपडा असो आपला। आणि याची लंबाई जी आहे ती मी याची सुद्धा 6 घेतलेली आहे। खालचा जो काठ आहे याची सुद्धा 6 घेऊन घेतलेली आहे। आणि खालच्या बाजूने आपल्याला असा आकार देऊन द्यायचा आहे बाहीचा। आणि नंतर मग तुम्ही बघू शकता कशा प्रकारे माप आपलं कमी कमी होत जात आहे। वरती 6 5.5 5 4 3.5 असं जे माप आहे ते आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता की आता आपली पफ अस्तींची जे कटिंग आहे ते तर झालेली आहे। तर चला मग आता आपण स्टिचिंगला सुरुवात करू। तर आता तुम्ही बघू शकता की मी काठ खाली ठेवलेला आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवून मी अशी प्रेस स्ट्रिप त्याला आता मारत आहे। प्रेस स्ट्रिप मारल्यानंतर परत मी एक शिलाई जी आहे ते याला अशी मारून घेत आहे आणि एक शिलाई मारल्यानंतर परत दुसरी शिलाई जी आहे ती मी याला मारून घेत आहे। तुम्हाला सुद्धा असंच स्टेप बाय स्टेप जे आहे ते अशी शिलाया ते मारून घ्यायची आहे। आता हे आपलं याला अटॅच झालेलेच आहे अस्तराला। आता जे पफ बनवतात ते वरचे जे फ्रिला पाडतात आपल्या ते राहिलेलं आहे। तर त्याच्यासाठी मी हा कपडा घेऊन घेतलेला आहे। तर याची लंबाई तुम्ही बघू शकता की 4 इंचावरती आपल्याला जे आहे ते सोडून द्यायचं आहे आणि इथून आपल्याला अशी एक खूण करून घ्यायची आहे आणि नंतर याला फ्रिला जे आहे ते पाडून घ्यायचे आहे। तर त्या फ्रिला कशा पाडायच्या तर मी ती तुम्हाला सांगत आहे। तर तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे पाडत आहे। अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा फ्रिला स्टेप बाय स्टेप पाडायच्या आहे आणि जो पफ आहे तो पफ जो आहे तो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तर तुम्हाला एकदम सोपी पद्धत आहे। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे पाडत आहे। तर तुम्ही पण अशाच प्रकारे पाडा। तर पूर्ण जे फ्रिला आहेत तर आपल्याला ते अशा स्टेप बाय स्टेप पाडून घ्यायचे आहेत आणि नंतर असा शेप जो आहे तो याचा तयार होईल। आता खालच्या साईडने आपल्याला याच्या विरुद्ध फ्रिला पाडायचे आहे। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे पाडत आहे। तर आपल्याला हे आता त्याच्या विरुद्ध अशा पाडून घ्यायचे आहेत। सेम त्याच प्रोसिजरने आपल्याला ह्या फ्रिला जे आहेत ते पाडायचे आहे। फक्त काय आता आपण ज्या अगोदर फ्रिला पाडल्यात ते या साईडनं पाडल्या अशा, आता हे आपल्याला अशा उलट्या साईडनं पाडायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे जे आहेत ते तयार होत आहेत। तर आपल्या जे फ्रिला आहेत ते खूप सुंदर अशा जे आहेत ते तयार झालेल्याच आहेत। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर जे आहे ते आपल्या फ्रिलाला जो पफ आहे तो पफ आलेला आहे। आता मी तुम्हाला सांगते की ह्या ज्या फ्रिला आहेत ते याची आपण अशा समोरच्या बाजूने पाडलेल्या आहेत आणि ह्या ज्या फ्रिला आहेत हे या बाजूने पाडलेल्या आहे। तर तुम्हाला सुद्धा अशा विरुद्ध बाजूने जे आहेत त्या फ्रिला पाडून घ्यायच्या आहेत। जर याला पफ हवा असेल तर तुम्ही असे पाडू शकता, नाही तर दोन्हीही साईडने तुम्ही शिद्याच फ्रिला जे आहेत ते पाडू शकता। आता तुम्हाला याचा व्यवस्थित असा सेंटर जो आहे तो काढून घ्यायचा आहे आणि एक त्याला निशाण असं करून घ्यायचं आहे। सेंटर पाडल्यानंतर जो आपण फ्रिला पाडलेल्या आहेत याला सुद्धा अशा सेंटर जो आहे तो याला पाडून घ्यायचा आहे आणि एकावरती एक आपल्याला व्यवस्थित असं ठेवून त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे। आता आपल्याला असं व्यवस्थित त्याच्यावरती ठेवायचं आहे ते आणि त्याच्यावरती पूर्ण जी शिलाई आहे ते आपल्याला मारून घ्यायची आहे। तर आता तुम्ही बघत आहे अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण शिलाई जी आहे ते मारून घ्यायची आहे। नंतर याच्यावरती प्रेस टिप जे आहे ते आपल्याला मारून घ्यायचे आहे, जेणेकरून जे आपले धागे दोरे आहेत ते निघायला नको आणि व्यवस्थित फिनिशिंग आपल्या ज्या बाहीला आहे ते आली पाहिजे। त्याच्यासाठी आपल्याला प्रेस टिप मारून घ्यायची आहे। प्रेस टिप मारल्यानंतर व्यवस्थित आपल्याला अस्तरावरती पूर्ण
हे जे वरचा जो आपण भाग त्याला जोडलेला आहे तो व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आहे. आणि जसं काय आपल्याला वाटलं की हा एक्स्ट्रा कपडा आहे म्हणून, तर तुम्ही बघू शकता अस्तर थोडंसं बाहेर आलेलं आहे. तर आपल्याला याच्या साहाय्याने स्टेप बाय स्टेप व्यवस्थित आपल्याला असं शिवून घ्यायचं आहे अगोदर, आणि नंतर ते जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता की याच्यावरती मी प्रेस टिप जे आहे ते मारतच आहे. तर तुम्हालासुद्धा अशाच प्रकारे प्रेस टिप मारायची आहे, म्हणजे जो वरचा पोप आहे तो खाली येता कामा नाही. मधामध्ये जर का अशी शिलाई असली तर ते असं व्यवस्थित राहते आणि पप जो आहे तो आपला वरच्यावर राहतो. आणि नंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता कशा प्रकारे व्यवस्थित पप अस्तीन जे आहे ते आपले तयार झालेले आहे. आता फक्त आपल्याला याला ब्लाऊजला अटॅच करायचं आहे. तर अटॅच कसं करायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगत आहे. आता आपण याला जो फिश कट आकार जो आहे तो देऊन दिलेलाच आहे. तर जो फिश कट आकार दिलेला आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तयार झाल्यानंतर आपल्याला सेंटर घ्यायचं आहे याचं, आणि जे शोल्डरचं सेंटर आहे ते सुद्धा सेंटरवरती सेंटर आपल्याला असं व्यवस्थित ठेवायचं आहे. आणि नंतर याला फिशकट दिलेला आहे तर हे समोरच्या बाजूनेच आयला पाहिजे आपलं, आणि व्यवस्थित सेंटरवरती सेंटर आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आणि अस्तीन जे आहे ते आपले अटॅच करून घ्यायचे आहे. तर आता तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी जे आहे ते अस्तीन आपल्या ब्लाऊजला अटॅच करत आहे. तुम्हालासुद्धा अशाच प्रकारे टीच करायचे आहे आणि खूप सोपी पद्धत आहे माझी. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपल्या अस्तीनला जो आहे तो पप आलेलाच आहे. तुम्हाला जर असा पप हवा असेल तर तुम्ही अशीच कटिंग करा आणि अशी स्टिचिंग करा, तेव्हाच तुम्हाला असा व्यवस्थित पप जो आहे ते मिळणार आहे. आणि सो गाईज प्लीज सबस्क्राईब जरूर करा आणि थँक्यू.